तर या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतो की वाल्मिक कराड यांच्यासह घुले, विष्णू चाटे हे सगळेच आरोपी जे आहेत, कृष्णा आंधळे हा देखील आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो। काही पोलीस अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। 20 नोव्हेंबरला ज्यावेळेला खंडणी मागण्यात आली होती त्यावेळेचं हे दृश्य आहे। विष्णू चाटेच्या कार्यालयामधून हा फोन करण्यात आला होता आणि त्याच्या बाहेरच्या दुकानामधून हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते हाती लागलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, या सगळ्यामध्ये आणखी काही क्लूज किंवा आणखी काही अपडेट्स आहेत का? निखिल, आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी किंवा सीआयडीनं जे पुरावे हाती घेतलेले होते ते सगळे पुरावे सीआयडीच्या ताब्यात आहेत आणि त्याच आधारे येत्या काळामध्ये तपास केला जाणार आहे। हे सगळे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आधीपासून सीआयडीकडे आहेत, मात्र आता ते माध्यमांमध्ये येत आहेत आणि या सगळ्या प्रकारची कशा पद्धतीनं आखणी करण्यात आली, पहिल्यांदा खंडणीचं प्रकरण कशा पद्धतीनं उभारण्यात आलं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात या सगळ्या आरोपींनी कशा पद्धतीनं कट शिजवला, हे सगळे या सीसीटीव्हीच्या फुटेजमधून पाहायला मिळतं आहे। हा सीसीटीव्ही जो आहे तो 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी पहिल्यांदा खंडणीसाठी संजय शिंदेंना फोन गेला आणि 2 कोटींची मागणी करत त्यांना धमकावण्यात आलं, अन्यथा काम बंद पाडू, प्रकल्पाचं पूर्णपणे कामकाज ठप्प करू अशा पद्धतीची वाल्मिक कराडने धमकी दिलेली होती। आणि त्यानंतर आपण पाहतोय की 6 तारखेला पुन्हा एक वाद मसाजोगच्या त्या आवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी झालेला होता, मात्र त्याच्या आधी 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा 2 वाजता त्या ठिकाणी गेलेला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांना अधिकाऱ्यांना धमकावलेलं होतं, मात्र तरी सुद्धा आवादा कंपनी 2 कोटी रुपयाची खंडणी देण्यास तयार नव्हती। म्हणून 6 तारखेला सुदर्शन घुले आणि इतर आरोपींनी जाऊन तिथे पुन्हा ते सिक्युरिटी गार्डला मारहाण केली, त्याचबरोबर आवादा कंपनीच्या